जातं क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा, खराब चेंडूचा अपमान करायचा आणि तेच सूत्र या ठिकाणी बाळगताना आपल्याला पाहायला मिळतात. सुनील आणि सुनील ही सलामीची जोडी भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर पुनश्च एकदा प्रदीप, राईट आर्म ऑफ द विकेट. सुनील यावेळी हाफ ट्रॅकर चेंडू, इथे मात्र मिस टायमिंग शॉट, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. एक धाव तर अजित केले, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय, तिसऱ्या धावेसाठी इथे मात्र थांबवलं गेलंय आणि दोनच धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. आणि यावेळेस मात्र एक तेरी तो एक मेरी, एका चेंडूवर चांगला फटका तर एक चेंडू डॉट. नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाज प्रदीप वीर. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. डॉट चेंडू हाताळला, पुढचा चेंडू पुन्हा एकदा राईट आर्म मध्ये विकेट. थोडं स्टपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट चेंडू काउंट केला जातोय. नक्कीच 39 धावा या आधीच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला सुनील यांच्या बॅट मधून. त्याच खेळीची या ठिकाणी पुनरावृत्ती करावी लागेल सुनील याला. जर या स्पर्धेमध्ये आपलं स्थान जीवित ठेवायचं असेल तर हा सामना जिंकावा लागेल दोन्ही संघांना. तिथं पुन्हा एकदा पहिल्या षटकामध्ये प्रदीप वीर, राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेस मिस टायमिंग शॉट, यष्टीरक्षक कोणतीही चूक करणार नाहीये. सुनीलचा झेल टिपलाय, संपलाय बॅटर सुनीलचा खेळ. सुनील बॅक टू डक आउट. डीजे गाव सुटना, इथे मात्र गाव सोडून हे चाकरमानी या मुंबईच्या नगरीमध्ये, स्वप्नांच्या नगरीमध्ये या ठिकाणी येऊन आपल्या क्रिकेटच्या कलात्मकतेला वाव मिळावा यासाठी आयोजलेली स्पर्धा श्री जनाबाई महादेव चषक 2025 पर्व 4. नक्कीच एक सुंदर आयोजन आणि एक सुंदर नियोजन त्यांच्या शिवशंभू ग्रुप प्रतिष्ठान पातोड यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. विद्यमान सामना आपण पाहतोय, एका बाजूने भोसलेवाडी तर एका बाजूने करंगळे संघ. दोन्ही संघ एक एक सामना जिंकून या दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे. धावफलकावर धावा लागले 4. नक्कीच पहिलं षटक, अधिक चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं प्रदीप वीर यांच्या माध्यमातून. 4 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. जवळजवळ 3.5 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. चला थोडं स्पीडअप घ्या. 12 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं पूर्ण करायचे आहेत. त्याच अनुषंगाने आपल्याला गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजीसाठी सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर संदीप आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस फटका चांगला आहे, अंतर देखील गाठलंय का? हो, अंतर देखील गाठलंय. चेंडू जातोय सीमा रेषेपार. जयदीपच्या बॅट मधून आला एक दर्जेदार षटकार. डीजे ब्युटिफुल चौकार.
यावेळेस मात्र जयदीपने आक्रमक रूप धारण केलंय. दुसऱ्या षटकामध्ये आपण थोडी हाणामारी पाहायला मिळते. यावेळेस संदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कावर. इथे मात्र सडिक यॉर्कर, फटका फसलाय. इथे मात्र टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर. जयदीपचा खेळ. जयदीप बॅक टू डग आउट. डीजे करताना पाहायला मिळतात. इनॅट नंबर 4 वर आपल्याला पाहायला मिळतात सुरेंद्र दळवी स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस देखील समोरच्या दिशेने खेळून काढला. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नक्कीच 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला आणि एका धावेच्या मदतीने धावफलक नक्कीच पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 15 या आकड्यावर. 15 ऑन स्कोअरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. भोसलेवाडी संघ ते मात्र दुसरं षटक चालू आहे. लोअर फुल टॉस चेंडू इथे मात्र ऑन साइडला खेळून काढलाय. मात्र चांगला प्रयत्न राहिला खेळाडूचा, मात्र प्रयत्न अयशस्वी ठरलाय. चेंडू जातोय सीमारेषे पार. यावेळेस देखील आलाय चौकार. AS Production. नक्कीच या पुढील ओनर सामना पॉवरफुल सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने सोन्या स्पोर्ट्स कोळगाव तर एका बाजूने डोंजाई स्पोर्ट्स आंबर्डे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं अनिवार्य आहे. आपल्याला नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेवटचं अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर आपल्याला दाखल झालेला पाहायला मिळतोय. करंगळे संघाकडून अक्षय. धावफलकावर धावा लागले तब्बल 19. जवळ 8 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. चला स्पीडअप करा मित्रांनो. अक्षय गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने सुरेंद्र स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू लोअर फुल टॉस चेंडू भिरकावून दिलाय. आसमानी टोला बॅट मधून आला. स्वीट साऊंड. चेंडू गेला आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. यावेळी स्टेपल करून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची लिडिंग एज दरम्यान एकदा वर्जित केली गेली. यावेळेस कमबॅक करताना आपल्याला गोलंदाज अक्षय पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता सुरेंद्र यांनी. त्यानंतर मात्र एक धाव वर्जित केली गेले. 26 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. शेवटचं आणि अंतिम स्लॉग ओव्हरचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला हाताळताना अक्षय पाहायला मिळतात. यावेळी देखील ऑन साइडला भिरकावून दिलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत. गॅदर करतील, फेकी करतील. दरम्यान दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. 2 धावा देखील सहज आणि सोप्यारित्या पूर्ण केल्यात. यावेळेस चांगला फटका. इथे मात्र काय घडतंय. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नक्कीच 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. तर मग सुंदर रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळालं. आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकेल. धावफलकावर धाव लागलेत 30. शेवटचा अंतिम षटक सुनील खोत स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस मिस टायमिंग शॉट. इथे मात्र चुकी घडली यष्टीरक्षकाकडून. दरम्यान 2 धावा पूर्ण केला. सुंदर आणि विकेट पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला.
एकेरी दुहेरीने धावफलक नक्कीच पुढे सरकतोय आणि गरजेचं आहे. भोसलेवाडी संघासाठी 32 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू. बत्तीस धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अक्षय गोलंदाजी मार्कवर शेवटच्या चेंडूसाठी आपण पाहायला मिळतोय. आडव्या बॅटनं यावेळेस नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होईल. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमा रेषे पार. शेवटच्या चेंडूवर देखील आलाय चौकार. थँक्यू डीजे पवन. चला कोळगाव आणि अंबार्डी दोन्ही संघाचे संघनायक यायचा आहे. बॅड लाईटला सामोरं जावं लागणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे. चला करुंगई संघ आपण देखील मैदान लगेचच सोडायचं आहे. भोसलेवाडी संघ आपल्याला देखील विनंती आहे आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. भोसलेवाडी संघ 36 धावांचा धावफलकावर लागलेले आहेत. सदतीस धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट केलेला आहे करुंगई संघासमोर. चला भोसलेवाडी संघ शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. यापुढील होणारा सामना पॉवरफुल सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने सोन्या स्पोर्ट्स कोळगाव तर एका बाजूने श्री डोंजाई स्पोर्ट्स आंबार्डे. एका बाजूने अमित कांबळे तर एका बाजूने राजू रणवरे. एका बाजूने राहुल कांबळे तर एका बाजूने सूरज निकम. पॉवरफुल सामना देखील आपल्याला पाहायला मिळणार यात काही शंका नाही आहे. दरम्यान दोन्ही संघांना संघनायकांना विनंती असेल आपण डॉटसाठी यायचं आहे. नक्कीच यापुढील होणारा सामना आपण पाहतोय श्री सोन्या स्पोर्ट्स कोळगाव विपक्ष श्री डोंजाई स्पोर्ट्स आंबार्डे. या सामन्यात नाणेफेक होते. मी विनंती करतो दीपक आंबेलकर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या सामन्याचा नाणेफेक करायचे आहे. सन्माननीय आदरणीय दीपकजी आंबेलकर साहेब यांच्या शुभ हस्ते. नक्कीच गोलंदाजासाठी नक्कीच एक आकर्षक शूज यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी लावलेला आहे. दीपकजी आंबेलकर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होते. नाणेफेक जिंकले अंबार्डे संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. त्याला करुंगले संघ आपण सलामीचे फलंदाज देखील पाठवायचे आहेत. विनंती असेल पुन्हा एकदा शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत शिवशंभू ग्रुप प्रतिष्ठान पातवडे आयोजित श्री जनाबाई महादेव चषक 2025 पर्व चौथे मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सर्व क्रिकेट प्रेमींचं सहर्ष स्वागत पुनश्च एकदा घेऊन जातोय. मैदानाच्या आतमध्ये विद्यमान सामना भोसलेवाडी विपक्ष करुंगले. नक्कीच सन्मानजनक स्कोर या ठिकाणी भोसलेवाडी संघाने उभा केलेला आहे. 36 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत. 37 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट केलेला आहे करुंगले संघासमोर. 18 चेंडू शिल्लक असतील. 18 चेंडू मध्ये आपल्याला 37 धावा बनवायच्या आहेत. 12 मिनिटांचा खेळ असेल. 12 मिनिटांमध्ये जर आपण 18 चेंडू हाताळले नाही तर आपल्याला पॅनलाइज केले जाईल याची दक्षता मात्र क्षेत्ररक्षण करणारे टीम यांनी घ्यायची आहे. पंचांना विनंती असेल आपण देखील आपल्याकडे ते अधिकार आहेत त्या अधिकाराचा पुरेपूर वापर आपण या ठिकाणी करायचा आहे. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. विजयाच्या दृष्टिकोनातून शोध गुड क्रिकेट शोध क्वालिटी क्रिकेट. गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय अजित भोसलेवाडी संघाकडून. स्ट्रायकिंग एंडला भगवान कांबळे शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे संघाचा चॉईस प्लेयर मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू यावेळेस दर्जेदार दिमागदार कडक षटकार.
इथे मात्र काय घडतंय डॉट चेंडू नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाज अजित याचं कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज अजित यांच्या माध्यमातून नक्कीच यावेळेस नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का एका धावेवर समाधान मानावं लागेल एकेरे दुहेरीने जास्त धावफलक पुढे सरकतोय धावफलकावर धावा लागलेत 9 पुढचा चेंडू भगवान कांबळे शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न इथे मात्र फटका फसलाय चेंडू होतोय टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर भगवानचा खेळ भगवान बॅक टू पवेलियन बिग विकेट डाऊन सचिन लोहार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात पहिल्या सामन्यातील सामनावीर या ठिकाणी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय सचिन लोहार इन ॲट नंबर 3 वर अजित गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता सचिनचा इथे मात्र प्रयत्नात राहिलाय डॉट चेंडू काउंट केला जातोय आणि इथे षटक संपतोय आणि पहिल्या षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 9 या आकड्यावर फलंदाज यावेळेस बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये पंचांकडे अपील केले इथे मात्र दात फेटाळले पंचांनी यावेळेस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न गॅप मध्ये चेंडू आहे आउटफील्ड थोडीशी स्लो झाली नक्कीच 2 धावा पूर्ण केल्यात नक्कीच चौकार होता नक्कीच मैदानाच्या अभावी इथे मात्र मैदानाचा परिणाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी 2 धावा अर्जित केल्या आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतो तब्बल 11 या आकड्यावर यावर देखील शेपाट करून काढण्याचा प्रयत्न गॅप मध्ये चेंडू आहे पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषे पार यावेळेस देखील आलाय 1 बाउन्स चौकार प्रदीप वीर पुढचा चेंडू यावेळेस देखील सेम फटका इथे मात्र काय घडतंय 100% एफर्ट्स या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात मात्र चेंडू जातोय होतोय फरार सीमारेषे पार आणखी एक चौकार थँक्यू डीजे 18 धावांची गरज आहे विजयासाठी अजूनही करंगळे संघाला 8 चेंडूने 18 धावा पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न दिशा देखील तीच आणि पुन्हा एकदा निकाल देखील तोच पुन्हा एकदा चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषे पार लागोपाठ आलाय तिसरा चौकार प्रदीपच्या बॅट मधून
आणि 14 धाव्यांची गरज. हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 14 धावा. यावेळेस देखील काय फटका सजवलाय, भिरकावून दिलाय सीमारेषे पार. यावेळेस देखील आलाय प्रदीपच्या बॅट मधून एक खणखणीत षटकार. सहा चेंडूने 8 धाव्यांची गरज. एकीचं पुनरागमन करणं गरजेचं आहे भोसलेवाडी संघासाठी. विकास गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते निर्णायक षटकामध्ये. 6 चेंडूने 8 धावा. इथे मात्र दिनेशला थोडं विचार करावा लागेल. आपली मॅच होती कुठे आणि आता आणून ठेवली कुठे. 6 चेंडू 8 धाव्यांची गरज आहे. आता मात्र करुंगळे संघाला कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 6 चेंडू मध्ये 8 धावा बनवाव्या लागतील. विकास गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. यावेळेस काय घडतंय, काय बिघडतंय. खेळाडूच्या आवेका बाहेर चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषे बाहेर. यावेळेस मात्र सचिनच्या बॅट मधून आलाय चौकार. पाच चेंडू आणि 4 धावा. इथे मात्र थोडस बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय भोसलेवाडी संघ. यावेळेस देखील आलाय. इथे मात्र टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर. सचिनचा खेळ. सचिन बॅक टू डक आउट. डीजे यावेळेस मात्र सामना ऑन केलाय. विकास गोलंदाजी मार्कवर विकेट आले आणि आता मात्र 4 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज विजयासाठी करुंगळे संघाला. नक्कीच प्रदीप वीर, संदीप वीर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. काय घडतंय, काय बिघडतंय. पंचांकडे अपील केले, दाद मागितले, मात्र पंचांनी दाद फेटाळले. डॉट चेंडू काउंट केला जातोय. सॉरी, स्क्वेअर लेग पंचांचा निर्णय आलाय. वाईट चेंडू वाईट घोषित केलाय. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये. स्क्वेअर लेग पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. नक्कीच वॉर्निंग दिली गेली गोलंदाजाला. 4 चेंडू आणि 3 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विकास. यावेळेस काय घडतंय, काय बिघडतंय. इथे मात्र झेल सुटलाय. चुका. चला, पंच एक धाव असेल ना. एकच धाव आले. 3 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. नक्कीच विचार विनिमय थोडा करावा लागेल भोसलेवाडी संघाला. यावेळेस आलाय विजयी षटकार आणि करुंगळे संघाचा विजय होतोय साकार. हार्ड लक बॅड लक श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी संघ. चांगला खेळ आपल्या माध्यमातून राहिला. या खेळाडू वृत्तीने आपण खेळात. आपल्या देखील असोसिएशनच्या वतीने, आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक. आणि या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच ठरलाय प्रदीप वीर. आपण यायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारायचा आहे. पुढील सामना आपण पाहतोय श्री ढोंजाई स्पोर्ट्स आंबाडे विपक्ष सोन्या स्पोर्ट्स कोळगाव. दोन्ही संघाच्या विनंती असेल आपण देखील मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.